मित्रांनो, लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना काही दिवसांपासून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्थळांचा परिचय सुरू केलेला आहे. बरेच जण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं स्थळांची माहिती परिचय देत असतात. मात्र प्रत्येकाची पद्धती ही वेगळी असते. आमची सुद्धा पद्धती ठरलेली आहे आणि ज्या स्थळाचा आम्ही परिचय देणार आहोत तर ती मुलगी घटस्फोटित आहे आणि त्या मुलीची माहिती, तिच्यासोबत संपर्क कसा करायचा याविषयीची माहिती पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये मी देणार आहे. आणि सुरुवातीला सांगितलं होतं की प्रत्येकाची पद्धती ही वेगळी वेगळी असते. त्या पद्धतीने आमची ही पद्धती वेगळी आहे की आम्ही कुणाचाही फोटो प्रसिद्ध करत नाही किंवा बायोडाटा किंवा मोबाईल नंबर कुणालाही परस्पर शेअर करत नाही. सामाजिक सभ्यता, कायदेशीर गोष्टी, नैतिकतेच्या गोष्टी, या गोष्टी आणि नियम आम्ही गोपनीयतेच्या हिशोबानं पाळण्याचा प्रयत्न करत असतो, सुरक्षेच्या हिशोबाने पाळण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आम्ही कुणाचीही माहिती सार्वजनिक करत नाही किंवा कुणालाही सांगत नाही. स्थळाचं नाव सुद्धा काय ते सुद्धा आम्ही सांगत नाही. तुम्ही जर त्यांच्या वर्गवारीत बसत असाल, त्यांच्या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही आमच्या सोबत संपर्क करू शकता. आम्ही जी काही मध्यस्थी आहे, जी आपली पारंपरिक, तर त्यामध्ये फक्त आम्ही इकडची माहिती तिकडे पाठवतो आणि तिकडची माहिती इकडे पाठवतो. या गोष्टीसाठी आम्ही कुणालाही 1 रुपयाची सुद्धा मागणी करत नाही. आमचं तर उलट हे म्हणणं असतं की आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत. कुणाचं लग्न परस्पर जुळत असेल, तो जर गरीब कुटुंबातील असेल एखादं जोडपं किंवा एखादं ज्यांचं लग्न ठरलं ते, तर त्या गरिबांच्या लग्नामध्ये आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही अन्नदान करण्याची मानसिक तयारी सुद्धा ठेवतो. त्यामुळे पैशाचा विषयच इथं अजिबात येणार नाही की तुम्ही आम्हाला 1 रुपया दिला पाहिजे किंवा आम्ही कुठलीही अपेक्षा तशी ठेवत नाही. किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. फक्त हा जो काही आहे तर तो फक्त एक विवाहाचा प्लॅटफॉर्म आहे. मग वेगवेगळ्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवर स्थळं दाखवणे हाच आमचा प्रामाणिक हेतू आणि उद्देश आहे. आणि हे करत असताना याच्या पलीकडे कुठलीही जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही. की जसं तालुक्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथं एक बस स्टँड असते आणि त्या बस स्टँडवर गावाला जाणारी लोक त्या ठिकाणी येत असतात, ज्याला आपण प्रवासी म्हणतो. तर ते प्रवासी आल्याच्या नंतर त्यांना जी बस हवी असते तर त्या बसमध्ये ते बसतात. तिथला कंट्रोलर कुठल्याही बसमध्ये एखाद्या प्रवाशाला बसून देत नसतो, ही गोष्ट समजून घ्या. तसं आम्ही कुणाचंही लग्न जुळवत नाही. मग आपली बस आपल्याला शोधायची असते. हा एक फक्त आम्ही बस स्टँड सारखी एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. मग हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असताना आमच्याकडे जी काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, मग नाशिक विभाग, पुणे विभाग, मराठवाडा, विदर्भ, मुंबई आणि कोकण असे स्वतंत्र 5 ग्रुप आहेत. ते ग्रुप सुद्धा तुम्ही आमचे जॉईन करू शकता. गुगलला जर तुम्ही टाईप केलं तर आमची लग्न अक्षदा नावाची एक वेबसाईट आहे. मराठा लग्न अक्षदा नावाचं ऍप्लिकेशन सुद्धा आहे. फेसबुक पेज पण सुद्धा आहे. सोशल मीडियावर सुद्धा आम्ही ऍक्टिव्ह असतो. आणि या माध्यमातून जर एखाद्याचं लग्न जुळत असेल तर हे एक पुण्याचं काम आहे असं आम्ही समजतो. तुम्ही सुद्धा आपलं स्वतःचं लग्न जुळवत असताना एकमेकांची लग्न जुळवण्यासाठी मध्यस्थ म्हणून पुढे आलं पाहिजेत, हे आम्ही वारंवार सातत्यानं सांगत असतो. तुमच्या नातेगोत्यात जर एखादं लग्न जुळत असेल आणि त्या लग्नाची पत्रिका तुम्हाला येत असेल तर त्याला एक अट आपण घातली पाहिजे की दादा, तुझ्या लग्नाला आम्ही येतो, 1000 नाही 1100 रुपये आहेर करतो, पण लग्न लागायच्या टायमाला या राजकारणी लोकांची नावं घेतल्यापेक्षा त्या ठिकाणी तू मध्यस्थ जो आहे लग्न जुळवणारा, मग एखादी विवाह संस्था जरी असेल तर त्या विवाह संस्थेचं तुम्ही त्या ठिकाणी जुळवणाऱ्या लोकांचं नाव घेतलं पाहिजे, असं आम्ही सातत्यानं सांगत असतो, आवाहन करत असतो. तर असो, हे जे काही स्थळ आहे तर ते बुलढाणा अकोला जिल्ह्यासाठी आहे. जे बुलढाण्याच्या घाटावरचे जिल्हे आहेत, मेहकर, सिंदखेडराजा या भागातील, आणि अकोल्याचा जो काही जिल्ह्याचा भाग आहे तर मराठा समाजातील, मराठा जातीतील हे घटस्फोटित स्थळ आहे. मुलगी नोकरदार आहे, तिचा घटस्फोट झालेला आहे, कुठलंही अपत्य नाही, 30 ते 31 वर्षाचं वय आहे तिचं. आणि त्या स्थळासोबत जर तुम्हाला त्यांचा बायोडाटा आणि फोटो हवा असेल तर त्यांना तसंच एक 30 ते 35 हजार रुपये महिन्याला कमावतं स्थळ हवं आहे. कारण मुलगी सुद्धा नोकरी करते आहे, खाजगी क्षेत्रामध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ती नोकरदार आहे. ती महिन्याला 30 ते 35 हजार रुपये कमावते. आणि त्या दृष्टीनं त्या हिशोबातील मराठा समाजातील जर स्थळ असेल तर आमच्या सोबत तुम्ही संपर्क करू शकता. पुन्हा एकदा सांगतो की याच्यासाठी कुठलेही पैसे द्यायची गरज नाही किंवा आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही की असं बा आम्ही संपर्क करायला सांगितला आणि आता तुम्हाला नोंदणी करावं लागेल आणि त्याच्यासाठी 100 रुपये लागतील, 500 रुपये लागतील, असं आम्ही कुठंच मागत नाही.
हा व्हिडिओ तुम्ही पुरावा म्हणून ठेवू शकता, कारण आमच्या नावाखाली पैसे मागणारे भरपूर जण आहेत म्हणून हे आम्ही सांगतो आहोत. आणि त्याच्यासाठी त्या स्थळासोबत जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला अकोला किंवा तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील जर रहिवासी असाल, बुलढाणा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत, तर त्याच्यापैकी तुम्ही घाटावरचे म्हणजे बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार या तालुक्यातील रहिवासी असाल किंवा अकोला भागातील रहिवासी असाल तर तुम्ही तुमचा बायोडाटा आणि तुम्ही काय करता याची माहिती आम्हाला व्हॉट्सअपवर टाकू शकता, कारण आमचा व्हॉट्सअप नंबर हा पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे. आता तो नंबर आम्हाला मोबाईल, याच्या आधी आम्ही 2 सिम बंद केले, परंतु आता इच्छा असूनही हा सिम बंद करता येत नाही. कृपया कोणीही लग्नासाठी आम्हाला फोन करू नये. व्हॉट्सअपवर माहिती देणं आवश्यक आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आम्ही एक लिंक देत आहोत, त्या लिंकवर क्लिक करून त्याच्यावर तुम्ही तुमचा बायोडाटा पाठवू शकता. आणि अकोला बुलढाणा जिल्ह्यातील स्थळाविषयीची माहिती मला हवी आहे अशी माहिती मला मेलवर टाकावी, कारण बरेच जण मोगम मेसेज टाकतात, तेवढेही तुम्हाला टाईप करायचं बी जमत नसेल तर आपण लग्नाची अपेक्षा सोडून दिली पाहिजे. तुर्तास धन्यवाद.